Python is a memory optimized language. Okay. So memory optimized language म्हणजे काय? सपोज तुमची जी काही मेमरी असेल, ओके. सपोज ही मेमरी आहे. ओके. अशी मेमरी आहे. ओके. सो ही मेमरी काय बिट्समध्ये असते. ओके. तुम्हाला जर मेमरीचे युनिट माहिती असतील, तर बिट्समध्ये असतात. बिट्स, बाईट, किलोबाईट, 1 एमबी. ओके. फॉर एक्झाम्पल आपण लिहूनच घेऊ कारण आपल्याला वर्क करायचं याच्यावर. ओके. सो बेसिकली मेमरी काय असते बिट्समध्ये असते. 0 आणि 1 असेल तर त्याला काय म्हणतात? 1 बिट मेमरी, राइट? आठवतंय? त्याच्यानंतर 4 बिट्स असतील तर काय असतं ते? 4 बिट्स असतील तर काय असतं? क्वाड असतं, राइट? त्याच्यानंतर 8 बिट्स असतील तर काय असतं? 8 बिट्स असतील तर त्याला काय म्हणतात? 1 बाईट. तुम्ही यूज करता ना मेमरी, लाइक मेमरी कार्ड यूज केलेलं आहे आपल्या ह्यानी. प्लस कॉम्प्युटरला मेमरी असते, राइट? त्याच्यानंतर 1024 बाईटचं काय असते? 1024 बाईट इज इक्वल टू किती मेमरी असते? 1 केबी असते का? 1 केबी पर सेकंद तुमच्या इंटरनेटचा स्पीड होता, राइट? त्याच्यानंतर 1024 के 1024 केबी जर असेल तर त्याच्यानंतर 5G मध्ये जेव्हा स्पीड येतो तो एमबी मध्ये येतो, राइट? 1 एमबी, राइट? हे काय मेमरी चे युनिट आहेत. ओके. सो आपल्याला पूर्ण म्हणजे योटाबाईट पर्यंत माहिती असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर 1024 एमबी इज इक्वल टू किती किती काय असेल? किती टीबीची म्हणतो ना आपण 1 टीबीची माझी ही आहे मेमरी आहे. 1 टीबी माझ्याकडे मेमरी कार्ड होतं. सो दॅट इज 1024 एमबी. ओके. त्याच्यानंतर 1024 टीबी म्हणजे किती मेमरी असेल? 1024 टीबी म्हणजे किती मेमरी असेल? टीबी नंतर काय येतं? सॉरी 1 एमबी नंतर जीबी येतं. ओके. जीबी नंतर काय येतं? 10 टीबी जीबी नंतर काय येतं? टीबी येतं. ओके. गिगाबाइट्स, राइट? 1 जीबी त्यानंतर 1 टेराबाइट्स, राइट? त्याच्यानंतर 1024 टीबी मेमरी म्हणजे किती झाली? कोणाला येतं? 1 पीबी. त्याला काय म्हणतात? पीबी म्हणजे पेटाबाइट. ओके. 1024 पीबी म्हणजे किती झालं? 1 एक्झाबाइट. ओके. राइट? त्यानंतर 1024 ईबी, राइट? म्हणजे किती झालं? जेटाबाइट झाले. 1 जेटाबाइट, राइट? 1024 झेटाबाइट इज इक्वल टू किती झालं हे? 1 योटोबाइट. ओके. योटोबाइट. ओके. आणि 1024 योटोबाइट इज इक्वल टू 1 लाइक बीबी म्हणतो आपण त्याला 1 प्रोटोबाइट असं काहीतरी आहे त्याचं प्रोटोबाइट. ओके. ओके. सो आता हे मेमरी जे आहेत लाइक 0-1 लाइक काहीही तुम्ही स्टोअर करा. ओके. जसं इमेज असते. इमेज काय असते? पिक्सेलमध्ये असते. ओके. इमेज काय असते? पिक्सेलमध्ये लाइक पिक्सेलची बनून इमेज बनलेली असते. ओके. तसं मेमरी कशाची बनलेली आहे? बिट्सची. ओके. बिट्सची मेमरी बनलेली आहे. ओके. सो फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही ए इज इक्वल टू 10 स्टोअर करता. ए इज इक्वल टू काय करता? 10 स्टोअर करता. त्याचं मीनिंग काय? ए इज इक्वल टू 10 स्टोअर करता, तर त्याचा मीनिंग काय? एक व्हेरिएबल आहे ए. ओके. त्याला तुम्ही मेमरीमध्ये लाइक 10 असं स्टोअर केलेलं आहे. ओके. 10 मध्ये बिट्समध्ये स्टोअर केलेलं आहे. ओके. 10 बिट्समध्ये. ओके. सपोज बी बी डिफाइन केला. त्याची पण व्हॅल्यू 10च आहे. तर ए आणि बीचे जे मेमरी लोकेशन असेल ते सेमच असेल. सी आहे. सीचं पण व्हॅल्यू 10च आहे. तर ह्या सगळ्यांचं मेमरी लोकेशन 10च असेल. ओके. सो आता हे कसं कळेल की 10च आहे म्हणजे सेमच लोकेशन आहे. सो आपण इथं असं चेक करू बी इज इक्वल टू 10. ठीक आहे. सी इज इक्वल टू 10. ओके. हे 3 व्हेरिएबल डिफाइन केले.
ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय केलं आपण आयडी ऑफ ए म्हटलं. म्हणजे लाइक त्याचं लोकेशन सो काहीतरी 704 आहे. ओके. आयडी ऑफ बी म्हणलं. ओके. त्याचं पण लोकेशन काय 704 आहे. ओके. आणि आयडी ऑफ सी म्हणलं. राइट? त्याचं पण लोकेशन 7 सो सेम व्हॅल्यू दिली. मेमरी मी काय म्हणलं होतं पायथॉन इज अ मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज. ओके. पायथॉन इज अ मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज. ओके. सो ते काय करतं मिनिमम मेमरी लागली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करत असते. मेमरी ऑप्टिमायझेशन म्हणजे बेस्ट यूज ऑफ द थिंग्स. ओके. सो पायथॉन काय करत मेमरीचं ऑप्टिमायझेशन करते. म्हणजे मेमरीचा बेस्ट यूज करते. लाइक कमी पण नाही, जास्त पण नाही. परफेक्ट यूज त्याला ऑप्टिमायझेशन म्हणतात. ओके. ऑप्टिमायझेशन म्हणजे खूप जास्त किंवा खूप कमी ह्याचा मीनिंग नाही. ऑप्टिमायझेशन म्हणजे बेस्ट यूज. सो जेव्हा तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता आणि त्यांच्या जर व्हॅल्यू सेम असेल, तर ते सेम लोकेशनला स्टोअर केलं जातं. ओके. दॅट इज व्हॉट मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज. ओके. सो पायथॉन काय मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज आहे. ओके. लक्षात राहील. आणि बिट्स मध्ये स्टोअर होते मेमरी. लाइक बिट्स मध्ये म्हणजे काय आता सपोज 10 आहे. ओके. सो 10 कसं स्टोअर होईल? सो सपोज बायनरी ऑफ 10 जर केलं ओके. सो बायनरी ऑफ 10 जर केलं तर ते बिट्स मध्ये असे येतात 1010. सो ते मेमरीमध्ये लाईक ह्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे. लाईक ह्या बायनरी फॉर्मॅटमध्ये बिट्स मध्ये स्टोअर होतं. ओके. त्याच्यामुळे तर आपली मेमरी काय बिट्स मध्ये आहे. ओके. आपली मेमरी कशामध्ये बिट्स मध्ये लाईक 0 1 म्हणजे एकच 0 किंवा 1 स्टोअर केलं तर 1 बिट मेमरी. 4 बीट तुम्ही 1010 स्टोअर केलं. 4 बिट्स म्हणजे काय झालं क्वाड. 8 बिट स्टोअर केले तर 1 बाईट झालं. ओके. 1024 बाईट. आता हे 1024 बाईट कुठून आलं तर 2 जर केलं तुम्ही 2 चा पॉवर 10 तर त्याचं काय येतं 1024. दॅट्स वाय मेमरी 2 का घेतलं 2 बेस का घेतलं कारण आपल्याकडे दोनच युनिट आहेत स्टोअर करायला. 2 0 किंवा 1 त्याचे 2 घेतले. ओके. आणि 2 केलं. ओके. दॅट इज व्हॉट हे त्याच्या उलटच हे 1024 घेतलं. 2 बेस घेतलाय. ओके. सो जर तुम्ही आता बघितलं म्हणजे आता मी हे बायनरी सांगितलं तुम्हाला बट जेव्हा आपण टॉक करतो लाईक आपण एकमेकांना बोलतो फ्लॅट नंबर काय तर आपण काय म्हणतो B305. ओके. सो हे 305 काय कोणती सिस्टीम आहे बायनरी आहे का डेसिमल आहे बायनरी और डेसिमल 305 जेव्हा आपण म्हणतो बायनरी आहे का डेसिमल आहे किंवा सॅलरी तुम्ही सांगता लाईक 15 लाख 15 लाख हे काय बायनरी आहे का डेसिमल आहे बायनरी म्हणजे काय 0 1 0 डेसिमल. ओके. सो ह्युमन्स जे यूज करतात ओके ह्युमन्स काय करतात डेसिमल नंबर सिस्टीम यूज करतात डेसिमल नंबर सिस्टीम यूज करतात जे आपण एकमेकांना बोलतो नंबर सांगतो ते काय डेसिमल आपला बेस काय 10 आहे. ओके. बट मशीन कोणत्या लँग्वेज मध्ये बोलतात मशीनची लँग्वेज कोणती आहे बायनरी. ओके. बायनरीचा मिनिंग काय त्यांना आयदर 0 माहितीये किंवा 1 माहिती. 0 म्हणजे काय लो व्होल्टेज 1 म्हणजे काय हाय व्होल्टेज लो व्होल्टेज हाय व्होल्टेज या दोनच गोष्टी माहिती. ओके. सो मशीनला ह्या दोनच गोष्टी माहिती आहेत. ओके. त्याच्यानंतर आणखी आहे का कोणती येस बरंच आहे ऑक्ट ऑक्ट ऑक्टल ऑक्टाडेसिमल पण आहे. ओके. सो म्हणजे त्यांचा बेस 8 आहे. हे कुठे यूज होतं मिलिटरी मध्ये यूज होतं. ओके. थिअरॉटिकल पार्ट आहे थोडं आणि त्याच्यानंतर हेक्साडेसिमल आहे. ओके. हेक्साडेसिमल लँग्वेज सिस्टम त्याच्यामध्ये काय ते नेटवर्किंग मध्ये यूज होतं नेटवर्कवर यूज होतं. ओके. आयपी ऍड्रेस वगैरे लक्षात जर घेतलं तर ते हेक्साडेसिमल असतात. ओके. सो नेटवर्क सबनेट मास्क ह्या गोष्टी ज्या आहेत ते नेटवर्किंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या हेक्साडेसिमल. सो आपल्याला महत्वाचं कोणतं आहे बायनरी अँड डेसिमल. ओके. बायनरी अँड डेसिमल सर डायरेक्टली फंक्शन आहे मग ह्याच्या मागचं मॅजिक लॉजिक माहिती असणं गरजेचं आहे का तर बेटर असतं कधी कधी एखादं लॉजिक सर बायनरी टू डेसिमल कसं कन्व्हर्ट करायचं किंवा डेसिमल टू बायनरी कसं कन्व्हर्ट करायचं. ओके. सो कसं कन्व्हर्ट करणार बायनरी टू डेसिमल मी तुम्हाला होमवर्क दिला होता राईट बायनरी टू डेसिमल. ओके. सो 2 सपोज आपण असं घेऊ 2 ओके. पॉवर साठी आपण हा 2 ओके
2 raised to 1. Okay. 2 raised to 2. 2 raised to 3. And 2 raised to 4. Okay, असं एक consider. So 2 raised to 0. Anything raised to 0 is 1. 2 raised to 2 is 2. 2 raised to 2 is 4. 2 raised to 3 is 8. And 2 raised to 4 is 16. ओके. सो जेव्हा सपोज मला 10ला काय कन्वर्ट करायचं, बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, 10ला मला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं. सो नियरेस्ट नंबर कोणता आहे, 8 आहे. नियरेस्ट आणि लोअर नंबर. सो इथं मी 1 लिहिणार. ओके. आणि आता 8 आणि मला 8 तर भेटला, मग आता रिमेनिंग किती राहिले, 2. सो 2 कुठे आहे, इथं आहे. सो 2 ला पण मी 1 लिहिणार. बाकी काय लिहिणार, 0. सॉरी, बाकी जे इथं आहे ते 0 आणि 0. ओके. सो माझा 10चा बायनरी नंबर काय झाला, 1010. ओके. सो सिमिलरली सपोज 9चा पाहिजे. ओके. नियरेस्ट नंबर कोणता आहे, 8. ओके. सो तिथं 1 लिहिणार मी. त्याच्यानंतर -8 केल्यानंतर राहिलं 1. मग 1 कुठे आहे, 2 रेस टू 0 आहे. सो इथं 1 लिहिणार. ओके. सो 0, इथं 0 लिहिलो. क्लिअर आहे. आता हे 1001 हे करण्यासाठी आपल्याला काय, डायरेक्टली फंक्शन आहे. ओके. डायरेक्टली फंक्शन आहे, राईट. इथं बायनरी ऑफ 10 काय, 0 म्हणजे काय, हे बायनरी नंबर आहे. हे काय म्हणते, 1010. ते चालेल का आपलं. ओके. 0 बी आपण लिहिलं नाही, कारण आपण बायनरी आहे, आपल्याला माहिती आहे 1010. आता आपण 9चं करून बघू. इथंच करू आपण 9. चालेल. पहिले दोन सोडा, 0 बी सोडा. 1001. 1001. 1001. राईट. 9चं तेच आलं आपलं 1001. राईट. क्लिअर आहे कसं कन्वर्ट करायचं बायनरी. हॅलो. येस, नो. काय नाही, असं लिहायचं. 2 रेस टू 4, 2 रेस टू 3 नियरेस्ट नंबर घ्यायचा आणि त्याला डायरेक्टली ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं. जो नंबर प्रेझेंट नाही ऍडिशन मध्ये त्याला 0 टाकायचं, आणि जो प्रेझेंट आहे त्याला 1 टाकायचं. ओके. सो फॉर एक्झाम्पल 11 घेतलं. ओके. 8. आता 11 ची काय ऍडिशन येईल, 8 प्लस 3. राईट. 8 प्लस 2 प्लस 1. राईट. 8 प्लस 2 प्लस 1. सो 11 काय येईल. सो 8 ला आपल्याला 1 टाकावं लागेल. 2 ला काय टाकावं लागेल, 1 टाकावं लागेल. आणि 1 ला पण 1 टाकावं लागेल. सो रिमेनिंग विल बी 0. 1011 विल बी द 11. करेक्ट. सो इथं जर तुम्ही आलात आणि जर 11 मेन्शन केलं, तर पहिले सोडा 0 बाईट. इट्स अ बायनरी नंबर 1011. क्लिअर आहे. सो डेसिमल टू बायनरी. आणि बायनरी टू डेसिमल कसं, उलट त्याच्या, लाईक इथं 1 म्हणजे काय, 2 रेस टू 0. 1 म्हणजे काय, 2 रेस टू 1. इथं 0ला 0 इंटू घ्यायचं, लाईक इथं काय येणार, 1 इंटू 2 रेस टू 3. ओके. 1 इंटू 2 रेस टू 3 कन्व्हर्जन साठी. ओके. 0 इंटू एनिथिंग म्हणजे काय, 0च असेल. आणि 1 इंटू 2 रेस टू 1. ओके. आणि सॉरी, 1 इंटू 2 रेस टू 0. ओके. सो ह्यांची ऍडिशन केली की आपल्याला डेसिमल नंबर समजले. बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. सो ऍज अ लाईक बॅकएंडचं पण लॉजिक तुम्हाला थोडे बहुत माहिती असले पाहिजेत. काय डाऊट आहे का? आवाज येतोय, ऋत्विक. एनी डाऊट. झोप लागली का सगळ्यांना. ओके. सो लेट्स क्लिअर आहे बायनरी टू डेसिमल, डेसिमल.
ठीक आहे. मग आता हे मेमरी समजल्यानंतर आपण पुढलं एक ऑपरेशन घेऊ. म्हणजे ऑपरेटर आहे आपलं असाइनमेंट ऑपरेटर. ओके. असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके. सो नावातच आहे असाइनमेंट ऑपरेटर. त्याच्यामध्ये एकच असाइनमेंट ऑपरेटर आहे आपलं मेनली इज इक्वल टू. ओके. इज इक्वल टू ऑपरेटर आहे. ओके. सो ह्याचा मिनिंग काय लाईक ए इज इक्वल टू 10. ओके. व्हेन आय से ए इज इक्वल टू 10 त्याचा मिनिंग काय? गो टू द मेमरी, रिझर्व सम लोकेशन, ओके, मेमरी लोकेशन अँड स्टोर इट देअर. ओके. त्याचा मिनिंग काय? जेव्हा ए इज इक्वल टू जेव्हा मी असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो, ओके, ए इज इक्वल टू हे जेव्हा मी असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो, तर ही जी काही व्हॅल्यू आहे 10 ती ह्या व्हेरिएबलला असाइन होते आणि मेमरीमध्ये स्टोअर होते. ओके. ही जी काही व्हॅल्यू आहे ती ह्या व्हेरिएबलला असाइन होते आणि मेमरीमध्ये स्टोअर होते. ओके. क्लिअर आहे? सो आता त्याच्यामध्ये नंतर सो मला असं करायचे ए इज इक्वल टू ए प्लस 1. ओके. काय झालं? ए काय झालं आता 11. ओके. ए इज इक्वल टू ए प्लस 1 काय झालं 11 झालं. आता ह्याच्यासाठी काय पुढे? ह्याच्यासाठी मग एक शॉर्टकट आहे पायथॉन मध्ये. तर ए प्लस इज इक्वल टू 1. ए प्लस इज इक्वल टू ए प्लस इज इक्वल टू 1 असं जर केलं तर ते इन्क्रिमेंट होईल याने. ओके. सो आता हे काय झालं इथं 12 झालं. इथं काय मी डायरेक्टली ए इज इक्वल टू ए प्लस 1 लिहिलं होतं पण त्याचा शॉर्टकट काय ए प्लस 1 इज इक्वल टू ए प्लस 1 इज इक्वल टू 1. त्याचा मिनिंग काय ए इज इक्वल टू ए प्लस 1. ओके. ह्याचा मिनिंग हे लाईक शॉर्ट हँड झालं राईट. ए इज इक्वल टू ए प्लस 1 चा शॉर्ट हँड काय ए प्लस इज इक्वल टू 1. ए प्लस इज इक्वल टू 1 ए इज इक्वल टू ए प्लस 1. ओके. सो आणखी एकदा मी करून दाखवतो ए प्लस 2 सॉरी प्लस इज इक्वल टू 2 जर केलं तर आता मी काय म्हणतोय 1 ने नाही मला हे 2 ने वाढवायचं आहे. राईट. होईल का ते? लेट्स चेक. तर काय झालं 12 चं 14 झालं. ओके. सो सिमिलरली मायनस पण करू शकतो मी. ए मायनस इज इक्वल टू सपोज 12 केलं. ओके. तर काय झालं मायनस 12 2 केलं तर ए काय होईल 12 झाला परत. ओके. हे काय नाही काही असाइनमेंट ऑपरेटर आहे पण त्याच्यात शॉर्टकट लाईक प्लस प्लस इज इक्वल टू मायनस इज इक्वल टू. ओके. मल्टिप्लाय पण करू शकता तुम्ही. ओके. आता ए 12 आहे. ए मला 12 ने 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. इज इक्वल टू 2. ओके. ए काय होईल आता 24. ओके. सो डिवाइड पण करू शकता तुम्ही. ए स्लॅश इज इक्वल टू 4. हे काय झालं 6. ओके. क्लिअर आहे? सो असाइनमेंट ऑपरेटर खूप इझी आहे. एखाद्या व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू असाइन करायची असेल तर त्या केसमध्ये आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करतो. बट एक शॉर्टकट्स लाईक मोठी स्टेटमेंटच्या ऐवजी लाईक ए इज इक्वल टू ए प्लस 1 लिहिण्याच्या ऐवजी हे शॉर्टकट आहे. लाईक ए इज इक्वल टू ए प्लस 1 चा मिनिंग काय? तेच आहे. ए इज इक्वल टू ए प्लस 1 आपण असं पण लिहू शकतो. ए प्लस इज इक्वल टू 1. ए प्लस इज इक्वल टू 1. ओके. सो ए मायनस सो ह्याचा मिनिंग काय? ए इज इक्वल टू ए मायनस 2 असं लिहिण्याऐवजी मी काय लिहिलं? ए मायनस इज इक्वल टू 2. ओके. त्याचा परत ह्याचा शॉर्टकट काय? ए इज इक्वल टू ए इंटू 2 असं लिहिण्याऐवजी मी ए स्टार इज इक्वल टू 2. ओके. आणि स्लॅशचा पण सेम ए इज इक्वल टू ए स्लॅश 4. ओके. क्लिअर आहे? सो दिस इज अबाउट द असाइनमेंट. सोपं होतं असाइनमेंट ऑपरेटर लगेच संपलं. राईट. क्लिअर आहे? एनी डाऊट? परत प्रोग्रामिंग मध्ये मी डायरेक्ट यूज केलं लाईक आता असं नाही की मी 100 एक्झाम्पल घेईल. आपल्याला खूप कव्हर करायच्यात गोष्टी. सो मी एक घेतोय तर तुम्ही 100 केले पाहिजेत, करून बघितले पाहिजेत. अदरवाईज तुम्ही चांगले डेव्हलपर चांगले इंजिनियर नाही होणार. ओके. चांगल्या इंजिनियरला चांगला पगार भेटतो. सो प्रॅक्टिस मोर. ओके. 10 घेतोय तर तुम्ही 100 केले पाहिजेत.
एनी डाऊट? ठीक आहे. त्याच्यानंतर आता आयडेंटिटी ऑपरेशन्स बरोबर, आयडेंटिटी ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर. ओके. भाग्यश्री दार लावून घे ना. सर रेकॉर्डिंग मध्ये येऊ नाही. दार लावून घे. ओके. सो आयडेंटिटी ऑपरेटर. सो आयडेंटिकल म्हणजे काय सांगा मला सांगतात. आयडेंटिकल लाईक आयडेंटिकल म्हणजे काय, ट्विन्स राहतात लाईक टू कार्स आर आयडेंटिकल. ओके. किंवा टू बॉईज आर आयडेंटिकल. सो आयडेंटिकल जेव्हा आपण एखाद्या दोन गोष्टी आयडेंटिकल आहे असं म्हणतो, त्याचा मिनिंग काय, त्या एक्झॅक्ट सेम आहेत. राईट, एक्झॅक्ट सेम. तिचं कान नाक डोळे सगळं सेम आहे, त्याला आयडेंटिकल व्हॉइस म्हणता येईल आपल्याला. आयडेंटिकल ते त्या काय असतात एक्झॅक्टली लाईक जुडवा ट्विन्स असतात. ओके. सो मग आता सिमिलरली आपल्याला व्हेरिएबल म्हणजे काय होतं, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो. ओके. सो आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो, तर आपण प्रोजेक्ट मध्ये काय मल्टिपल फाईल्स लिहिलेले असतात. ओके. फाईल 1, फाईल 2, राईट, फाईल 3, लाईक ह्या पायथनच्या आपण अशा मल्टिपल फाईल लिहिलेल्या असतात. ओके. आणि आपण व्हेरिएबल डिफाईन केलेले आहेत. राईट. एक व्हेरिएबल आहे ए, दुसरं व्हेरिएबल बी आहे, तिसरं व्हेरिएबल सी आहे. किंवा जर प्रोजेक्टच्या लँग्वेज मध्ये सांगायचं असेल तर सेव्हिंग एक व्हेरिएबल आहे. ओके. सेव्हिंग अकाउंटचा एक व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर अकाउंटचा केवायसीचा एक व्हेरिएबल आहे. ओके. त्याच्यानंतर सीडीडीचा एक व्हेरिएबल आहे. कार्डचा एक व्हेरिएबल आहे. ओके. असे वेगवेगळे व्हेरिएबल. ओके. मग आपल्याला ते चेक करायचे किंवा ते दोन व्हेरिएबल एक्झॅक्ट सेम आहेत का नाही, एक्झॅक्टली सेम आहेत का नाही, ट्विन्स आहेत का नाही. फाईल 1 मध्ये तुम्ही हे लिहिलेलं आहे, परत फाईल 2 मध्ये पण हे लिहिलेलं आहे, फाईल 3 मध्ये पण हे लिहिलेलं आहे. सो तुम्हाला जर चेक करायचे की फाईल 1 मधला व्हेरिएबल आणि फाईल 3 मधला व्हेरिएबल सेम आहेत का नाही, तर त्या केसमध्ये काय आपल्याला आयडेंटिकल ऑपरेटर यूज करावं, आयडेंटिटी ऑपरेटर यूज करावं. सो त्याचं नाव आहे इज ऑपरेटर आहे. इज जे आहे ते आयडेंटिटी ऑपरेटर आहे. फॉर एक्झाम्पल आता ए इज इक्वल टू मी 10 घेतलं. ओके. आणि बी इज इक्वल टू 10 घेतलं. ओके. ए इज इक्वल टू 10 घेतलं, बी इज इक्वल टू 10 घेतलं. आणि मी जर म्हटलं ए इज बी, तर हे मला काय म्हणतं ट्रू. ओके. ए इज बी म्हणजे काय, ए आणि बी हे ट्विन आहेत. का, कारण मी ऑलरेडी सांगितलं एची व्हॅल्यू पण सेम आहे आणि ह्याचं लोकेशन पण सेम आहे. आयडी ऑफ ए 704. ओके. आणि आयडी ऑफ बी जर केलं 704. ओके. यांचं लोकेशन पण सेम आहे आणि व्हॅल्यू पण सेम आहे. सो दीज आर आयडेंटिकल. म्हणजे काय, फाईल 2 मधलं जर तुम्ही बी बी चेंज केला तर तो फाईल 1 मधला सुद्धा बी चेंज करू शकतो. ओके. सो दॅट्स वाय लाईक वी नीड टू अंडरस्टँड की विच आर द आयडेंटिकल ऑर ट्विन्स व्हेरिएबल. ओके. त्याच्यासाठी इज बी असं चेक केलं तर ट्रू आलं तर त्याचा मिनिंग काय, ते डुप्लिकेट्स आहेत, दे आर ट्विन्स. ओके. सो ह्या केसमध्ये आता हे कुठपर्यंत झालं. ओके. सो आता ह्या केसमध्ये जर मी लिहिलं ए इज इक्वल टू 90, सर हा सॉरी, हॅलो, हा बोला. आवाज ब्रेक होते, आपण मी कनेक्ट करू. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये आणखी एक ऑपरेटर माहिती होता पण इज इक्वल टू बी. हा पण ट्रू सांगतोय. इज इक्वल टू बी पण काय सांगतो, ट्रू सांगतो. ते किती झाले ए इज बी आणि ए इज इक्वल टू बी. हा कोणता आहे, कम्पॅरेटर ऑपरेटर आहे, राईट, कम्पॅरिझनचा ऑपरेटर आहे. राईट, कम्पॅरेटर ऑपरेटर आहे आणि इज हा आयडेंटिकल ऑपरेटर आहे, आयडेंटिटी ऑपरेटर. मग ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, लाईक मला बऱ्याच क्वेश्चन इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल किंवा ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स, ए इज इक्वल टू बी आणि ए इज बी. ठीक आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ए इज इक्वल टू मी काय घेतलं 90,000. ओके.
बी इज इक्वल टू घेतलं 90,000. इज इक्वल टू 90,000 आणि बी इज इक्वल टू 90. आणि आता मी चेक केलं ए इज बी. इथं काय आलं मला फॉल्स. ओके. आणि त्याच्यानंतर ए इज इक्वल टू बी. तर हे झालं ट्रू. आता ह्या केसमध्ये जर मी आयडिया ऑफ ए घेतलं काय आलं 248 आणि आयडिया ऑफ बी घेतलं म्हणजे लोकेशन ऑफ बी तर हे काय आलं 208. एक काय आलं 248 एक आलं 208. ओके. सो ह्याचा मिनिंग काय कोणाला सांगता येईल. आता लक्षात घ्या मी काय घेतले दोन व्हेरिएबल ए इज इक्वल टू 90,000 बी इज इक्वल टू 90,000. ए इज बी केलं फॉल्स आलं. ए इज इक्वल टू बी केलं ट्रू आलं. ओके. सो म्हणजे की ए इज इक्वल टू बी घेतलं ए काय घेतलं आपण 90,000 बी इज इक्वल टू 90,000 ए इज बी घेतलं फॉल्स आलं. ए इज बी घेतलं फॉल्स आलं आणि ए इज इक्वल टू बी घेतलं ट्रू आलं. आणि जेव्हा मी लोकेशन चेक केलं लाईक वेअर दिस 90,000 इज स्टोअर्ड तर टू ए हे 248 लोकेशनला आहे आणि बी हे 208 लोकेशन. सो लोकेशन पण आलं झालं. ओके. सो मेमरी मध्ये जे व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे ती डिफरंट बट सर आपण तर म्हणतो पायथॉन इज अ मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज. ओके. मेमरी ऑप्टिमाइज्ड लँग्वेज तर त्या केस मध्ये हे सेम लोकेशनला का स्टोअर नाही झालं. हा आपला क्वेश्चन असू शकतो. हा स्क्रीन नाही शेअर राईट. आता क्लिअर होतं. हॅलो. ओके. ओके. आता आता परफेक्ट येतं राईट. हॅलो. आता परफेक्ट येतं ना. ओके. सो ह्या केसमध्ये मी सांगत होतो की हे ए आणि बी आयडेंटिकल व्हॅल्यूज आहेत तरी पण वेगवेगळ्या लोकेशनला स्टोअर झालेले आहेत. ओके. तर का झालं असं कारण मेमरी जी आहे ती आपली लाईक पायथॉनची 8 बिटची असते. लाईक हे जे सेल्स आपण पाहत होतो मेमरी सेल्सचे हे 8 बिट्सचे असते. ओके. सो 8 बिट्स पर्यंत जेवढ्या व्हॅल्यूज असतील त्या सेम लोकेशनला स्टोअर होतील. लाईक ए आणि बी जर आयडेंटिकल व्हॅल्यूज असतील तर त्या सेम लोकेशनला स्टोअर होतील. बट 8 बिट्स पेक्षा जास्त जे असेल तर ते काय होतील डिफरंट लोकेशन. ओके. सो बिट्स म्हणजे काय आता सपोज बायनरी ऑफ 256 जर घेतलं मी. ओके. तर हे काय येते 8 बिट्स येते. ओके. 256 पर्यंत काय येईल 8 बिट्स येतात हे. ओके. बट मी तेच बायनरी ऑफ 257 घेतलं तर ते काय होईल 9 बिट्स. ओके. 9 बिट्स. ओके. सो मेमरीमध्ये काय होईल पहिले 8 बीट एका ठिकाणी स्टोअर होतील आणि नेक्स्ट जो 1 बीट आहे तो दुसऱ्या ठिकाणी स्टोअर होईल. सो नेक्स्ट टाइम जेव्हा सेम व्हॅल्यूचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू तर त्या केसमध्ये वी आर नॉट शुअर की जो लोकेशन्स आहेत लाईक ते सेम असतील. सो 8 बिट्स पर्यंत जर व्हेरिएबल असेल तर तो सेम लोकेशनला असेल ते आयडेंटिकल असतील पण त्याच्या वरचे आपण सांगू शकत नाही. बट आपला मेन क्वेश्चन होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इज अँड इज इक्वल टू. ओके. सो इज जे आहे ते मेमरी बेस्ड व्हॅलिडेशन करतं किंवा कम्पॅरिझन करतं की बाबा जो काही व्हेरिएबल आहे तो सेम लोकेशनला पॉइंट करतायत का नाहीत. ओके. सो मेमरी बेस्ड कम्पॅरिझन साठी
कंपॅरिझन साठी आपण इज यूज करू शकतो. ओके. बट व्हॅल्यू बेस्ड कंपॅरिझन साठी काय यूज करतो आपण? इज इक्वल टू व्हॅल्यू बेस्ड कंपॅरिझन साठी. ओके. दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण इज इक्वल टू यूज करतो. बट दोन व्हेरिएबल आयडेंटिकल आहेत म्हणजे मेमरी बी सेम आहे आणि व्हॅल्यू बी सेम आहेत हे चेक करण्यासाठी मेमरी बेस्ड लाईक इज यूज करू शकतो. ठीक आहे. दिस इज व्हॉट आयडेंटिटी ऑपरेटर. एनी डाऊट? क्लिअर. लाईक मेमरी सेम आहे का नाही हे चेक करण्यासाठी यूज होते. लाईक मेमरीमध्ये सेम लोकेशनला व्हेरिएबल स्टोअर झालेत का नाही हे चेक करण्यासाठी आयडेंटिटी ऑपरेटर यूज होतो. आणि व्हॅल्यू सेम आहेत का नाही व्हॅल्यू बेस्ड कंपॅरिझन साठी तुम्ही हे यूज करता कम्पॅरेटर ऑपरेटर. ओके. क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर बिट वाईज ऑपरेटर आहे एक, दोनच आहे. दॅट इज द एंड बिट वाईज ऑपरेटर. ओके. सो बिट वाईज ऑपरेटर कोणते आहेत? अँड एक आहे अँड ऑर एक आहे. ओके. अँड आणि ऑर आहे. ह्यालाच पाईप पण म्हणतात. ओके. अँड आणि ऑर त्याला पाईप पण म्हणतात. ओके. सो अँड आणि ऑर लाईक आता हे बिट वाईज ऑपरेटर म्हणजे काय तर ते बिटवर वर्क होईल. ओके. बिट वाईज ऑपरेटर काय होईल? बिटवर वर्क होईल. राईट. क्लिअर आहे? बिटवर वर्क होईल. ओके. सो जेव्हा मी a is equal to 24, b is equal to 2 घेतला. ओके. इट्स ओके. आणि a a अँड b म्हणलं तर हे काय म्हणते 0. ओके. a अँड b. ओके. 23 घेऊ आपण, इथं घेऊ 13. ओके. a is equal to 13, b is 23, b is equal to 13, a and b केलं तर 5 आलं. तर हे 5 कसं आलंय? सो फॉर एक्झाम्पल आपण पहिल्यांदा बायनरी ऑफ a करू. ओके. आणि बायनरी ऑफ बी करू. ठीक आहे. हे काय आलं? एक आहे 10,111 10,111. ओके. आणि बी काय होतं? 1101. ओके. 1101. ओके. आणि सुरुवातीला 0. ठीक आहे. आता आपण काय बघितलं होतं? 1 अँड 1 लाईक ट्रू अँड ट्रू काय असेल? ट्रू असेल. राईट. ट्रू अँड फॉल्स काय असेल? ट्रू अँड फॉल्स काय असेल? ट्रू अँड फॉल्स 0 1 अँड 0 0 असेल. राईट. वन अँड वन काय असेल? 1 असेल. 1 अँड 0 0 असेल. 1 अँड 1 परत 1 असेल. 1 0 अँड 0 सॉरी 0 अँड 1 0 असेल. आणि 1 अँड 1 1 अँड 0 इथे इथं काय नाही म्हणजे काय 0 आहे. सो परत 0 असेल. सो 1 0 1. सो 1 0 होईल म्हणजे काय 2 रेस टू 0 इज 1. 2 रेस टू 1 is 0 and 2 raised to 2 is 4. So 4 plus 1 is equal to 5. So that is what we got 5. Right? Here we got A and B 4. ठीक आहे. कसं झालं बिटवाईज ऑपरेटर? सो बिट्सवर आपण अँड परफॉर्म केलं. बिट्सवर
आपण ऍड करूया. सो ए इज इक्वल टू 23 त्याला आपण बायनरी मध्ये कन्वर्ट केलं. बी इज इक्वल टू 13 त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यावर ए अँड बी केल्यानंतर लाईक जसं आपण बघितलं होतं 1 अँड 1 0 ट्रुथ टेबल बघितला होता आठवतंय 1 1 1 असतं 1 अँड 0 0 असतं. सो 1 अँड 1 असेल तरच 1 येईल. ओके देन अदरवाइज इट विल कम 0. ठीक आहे. त्याच्या उलट ऑर ए और बी केलं सॉरी बी तर काय आलं 31 राईट 31 कसं आलं आता हे ऑर मध्ये काय एक जरी 1 असेल तर 1 असतं सो हे 1 काय येईल 1च येईल हे 1 1 काय येईल 1 येईल हे 1 0 1 येईल प्लस 1 1 परत 1 येईल 0 1 1 येईल ओके आणि 1 0 परत 1 येईल सो 5 1 आलेत ओके सो 5 1 चं डेसिमल करायचं आहे आपल्याला हाऊ टू डू इंटिजर ऑफ आपल्याला सांगावं लागेल हे काय बायनरी नंबर आहे 5 1 1 2 3 4 5 आणि त्याला कन्वर्ट करा 2 बेस मध्ये राईट तर काय 31 राईट हाऊ टू कन्वर्ट बायनरी टू इंटिजर ऑल्सो आपण बघितलं 31 आले राईट क्लिअर आहे का हेवी झाले हॅलो समजले ठीक आहे सो हे दोन एक्स ऑर एक्स नॉर असे पण आहेत बट आपल्याला जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते अँड अँड ऑर ओके सो हे दोन इम्पॉर्टंट आहे आता हे कशाहून केलं आपण ते ट्रूथ टेबल होऊनच केलं लाईक ट्रू अँड ट्रू ट्रूच असतं ट्रू अँड फॉल्स फॉल्स असतं हे जे आपण ट्रूथ टेबल बघितला होता त्याच्यावरच आपण हे केलेलं ठीक आहे सो हे प्रॅक्टिस करा थोडं परत परत प्रॅक्टिस करा आणि आता उद्यापासून आपण ऍक्च्युअल मध्ये प्रोग्रामिंग करणार आहोत इफ एल्स यूज करून ओके फॉर एक्झाम्पल आता आपण काय केलं एक एकच सेंटेन्स एक्झिक्यूट केलं ओके बट आता जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये प्रोग्राम कराल प्रिंट हॅलो ओके त्याच्यानंतर प्रिंट वेलकम प्रिंट बाय ठीक आहे ह्या केसमध्ये काय होते हॅलो वेलकम बाय राईट हे काय झालंय कसं एक्झिक्युशन आहे फर्स्ट लाईन नंतर सेकंड सेकंड लाईन तर थर्ड याला काय म्हणतात सिक्वेन्स फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे काय एक्झिक्युशन कसं आहे सिक्वेन्शियल लाईक पहिल्यांदा फर्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार सेकंड स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि थर्ड नंतर ओके सो जर माझी रिक्वायरमेंट अशी आहे की बाबा न्यू असेल तर त्याला हॅलो अँड वेलकम म्हणायचं ओके आणि जर ओल्ड असेल तर त्याला फक्त हॅलो म्हणायचं ओके आणि डायरेक्ट बाय म्हणायचं ओके सो अशी माझी रिक्वायरमेंट आहे लाईक काही लोकांसाठी मला फक्त हॅलो म्हणायचंय आणि बाय म्हणायचं काही लोकांसाठी मला हॅलो वेलकम बाय तिन्ही म्हणायचं ओके सो कंडिशन टाकायचे सो कंडिशनल स्टेटमेंट कसे टाकायचे त्याच्यासाठी आपल्याला इफ एल्स शिकवलं ओके सो जनरली एक्झिक्युशन कसं होतं पायथॉन मध्ये सिक्वेन्शियल होतं ओके आणि ते सिक्वेन्स ब्रेक करायचं असेल तर आपल्याला इफ एल्स फॉर असे यूज करावं लागतं सो ते आता हे आपले जे डेटा टाइप झालेले आहेत ओके कोणते कोणते झालेत डेटा टाइप्स कोणते आहेत इंट फ्लोट राईट अँड स्ट्रिंग बुलियन ओके बुलियन विसरू नका सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओके आणि त्याच्यानंतर लिस्ट हे झाले डेटा टाइप्स राईट आणि हे लिस्ट त्याच्यानंतर टपल सेट स्ट्रिंग आणि डिक्शनरी हे काय झाले आपले डेटा स्ट्रक्चर ओके सो आपण हे जे शिकलेलं आहे ह्याच्या जेवढ्या मेथड्स शिकलेल्या आहेत त्या सगळ्या
हे करा, यूज करा. ह्याच्यात आपल्याला प्लस ऑपरेटर्स. ओके, ऑपरेटर्स. ओके, मेनली कोणते? कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर. हे परफेक्ट करा. ठीक आहे. सो होप लाईक उद्या प्रॅक्टिस करून याल. ओके, लेट्स स्टॉप हिअर. काही डाऊट असेल तर कॉल करा. ओके.